नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, जर तुम्ही जीडीसेन ए CHM 2026 परीक्षेची तयारी करत असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महत्त्वाचे प्रश्न, नोट्स आणि परीक्षा पास होण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन. माझे नाव अशोक वन्य असून मला सहकार क्षेत्राचा 33 वर्षाचा अनुभव आहे. आपण आज पेपर क्रमांक 4 सहकाराचा इतिहास, तत्त्वे आणि व्यवस्थापन या विषयाच्या परीक्षेच्या सोप्या भाषेत तयारी करणार आहोत. या विषयाचे महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची सोपी उत्तरे पाहणार आहोत, जे परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहे. तर चला मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न. नमस्कार, आपण आता ई नाम योजना बद्दल आपण चर्चा करणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याद्वारे 14 एप्रिल 2016 रोजी राष्ट्रीय कृषी बाजार नाम योजनेअंतर्गत ई मंडी ई नाम चे उद्घाटन करण्यात आले. ई नाम योजनेचा उद्देश पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना शेतमालाची योग्य भाव किंमत प्राप्त करून देणे हा योजनेचा मुख्य उद्देश. ई नाम योजनेचा फायदा केवळ शेतकऱ्यांना नव्हे तर ग्राहक आणि घाऊक व्यापाऱ्यांना घेता येईल अशी व्यवस्था करण्यात आली. ई नाम योजनेमुळे शेतकरी व ग्राहक यांच्यामधील दलालाची मध्यस्थी कमी होण्यास मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे. ई नाम योजना प्रायोगिक तत्वावर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, झारखंड, हरियाणा व हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये सुरू करण्यात आली. या राज्यातील 21 ठोक मंडी बाजारात शेतकरी आपल्या 25 कृषी उत्पादन वस्तू विक्री करू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली. कृषी मालामध्ये पॅन इंडिया व्यापार सुलभ करण्यासाठी प्रथम राज्याच्या स्तरावर आणि अखेरीस देशभरातील बाजारपेठा एका सामान्य ऑनलाईन मार्केट प्लॅटफॉर्मद्वारे एकत्रित करणे हा या योजनेचा महत्त्वाचा उद्देश. मार्केटिंग व्यवहार प्रक्रिया व्यवस्थित करणे आणि बाजाराच्या कार्यक्षम कार्यालयाला चालना देण्यासाठी त्यांना सर्व बाजारपेठा एक समान बनवणे हा देखील महत्त्वाचा उद्देश आहे. आधी खरेदीदार बाजारापर्यंत ऑनलाईन प्रवेशाद्वारे शेतकरी विक्रेत्यासाठी चांगल्या विपणन संधीचा प्रोत्साहन देणे हा मुख्य उद्देश आहे. शेतकरी आणि व्यापारी यांच्यातील माहिती विषमता दूर करणे हा कृषी मालाची वास्तविक मागणी आणि पुरवठा यावर आधारित योग्य आणि वास्तविक किंमत शोधणे. लिलाव प्रक्रियेतील पारदर्शकता, उत्पन्नाच्या गुणवत्ता, सुसंगत किमती, ऑनलाईन पेमेंट इत्यादी यामुळे विपणन कार्यक्षमतेत वाढ होणे. खरेदीदाराद्वारे सूचित बोलीला चालना देण्यासाठी गुणवत्तेची हमी देणारी गुणवत्ता परीक्षण प्रणाली स्थापित करणे हा महत्त्वाचा उद्देश आहे. ग्राहकांना स्थिर किमती आणि दर्जेदार उत्पादनाची उपलब्धता वाढवणे हा उद्देश आहे. ई नाम योजनेचे लक्ष्य पुढीलप्रमाणे आहे. क. सरकारद्वारे मार्च 2018 पर्यंत देशातील 585 मंडी ई मंडी जोडण्याचे लक्ष्य ठेवले. ख. ई नाम योजना लागू केल्यानंतर शेतकऱ्यांना आपला माल कोठे आणि किती किमतीला विकावा हे ठरवण्याचा अधिकार मिळणार. ग. ई नाम योजनेअंतर्गत मंडी बाजार पूर्णपणे ऑनलाईन प्रणालीद्वारे कार्यरत करण्यात येईल. घ. ई नाम योजनेअंतर्गत 1,60,229 शेतकरी, 46,788 25900 एजंट अधिकृत करण्यात आले. च. ई नाम योजनेअंतर्गत पायाभूत सुविधा आणि प्रयोगशाळा निर्मितीसाठी प्रति मंडी 30 लाख रुपयांची मदत रक्कम उपलब्ध करण्यात येईल. छ. ई नाम योजनेअंतर्गत ई नाम सॉफ्टवेअर आणि 1 वर्षासाठी माहिती तंत्रज्ञान अधिकारी उपलब्ध करून देण्यात येतील. लाभार्थी शेतकरी, मंडई व्यापारी, खरेदीदार, प्रक्रिया करणारे आणि निर्यातदार आहेत. फायदे पुढीलप्रमाणे आहेत. क. मार्केटमध्ये सोप्या आणि सुलभ पद्धतीने पारदर्शक ऑनलाईन व्यापार होणे शक्य. ख. उत्पादकासाठी चांगल्या आणि स्थिर किमती प्राप्ती होण्यास मोठी मदत. क. खरेदीदारासाठी कमी व्यवहार खर्च. घ. ई नाम मोबाईल ॲपवर वस्तूंच्या किमतीबाबत आवश्यक माहिती उपलब्ध. स. विक्री केलेल्या वस्तूंच्या किमतीसह प्रमाणासह तपशील SMS द्वारे प्राप्त. छ. गुणवत्ता प्रमाणपत्र, अधिक कार्यक्षम पुरवठा साखळी आणि गोदाम आधारित विक्री. ज. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट ऑनलाईन पेमेंट मिळण्याची सुविधा. धन्यवाद. तुम्हाला हे प्रश्न उत्तरे किती सोपे आवडले ते कमेंट्समध्ये नक्की लिहा आणि तुम्हाला कोणत्या विषयावर आणि कसा व्हिडिओ हवा आहे तेही सांगा. जर तुम्हाला असेच जीडीसेन ए अँड CHM परीक्षेसाठी मार्गदर्शन हवे असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. त्यामुळे परीक्षा होईपर्यंत आपणास
माझे नवीन विषयावरील व्हिडिओ प्रथमतः आपणास मिळू शकतील। पुढील व्हिडिओमध्ये आपण आणखी महत्त्वाचे प्रश्न आणि एक मॉडेल पेपर घेऊन येणार आहोत। तो व्हिडिओ नक्की पहा। धन्यवाद। अभ्यास करत राहा आणि यशस्वी व्हा।